महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने सातारा जिल्ह्यातील आसगाव गावावर शोककळा पसरली आहे. स्कॉर्पिओ वाहन 1000 फूट खोल दरीत कोसळून गावातील 5 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण गाव अक्षरशः हादरून गेले. अपघात स्थळी संरक्षक कठडे नसल्यामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत प्रशासन आणि संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर आमची लेकरं आज जिवंत असती, अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान बचाव पथकांकडून दरीतील मृतदेह बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेह गावात आणले जाण्याची शक्यता आहे. गावात सगळीकडे शोककळा पसरली असून मृतांच्या घरातून येणारा आक्रोश वातावरण सुन्न करणारा ठरत आहे. 24 ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना कोल्हापूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फूट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली गोव्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात. साधारणपणे हा अपघात रविवारी सकाळी पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान झालेला आहे. स्कॉर्पिओ गाडी आहे, MH11ची पासिंग आहे, साताऱ्याची गाडी आहे. त्याच्यामध्ये साधारण 8 प्रवासी होते आणि 8 प्रवाशांपैकी जवळपास 7 ज्या डेड बॉडीज आहेत त्या आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत. एक डेड बॉडी अजून मिळालेली नाही आणि एक डेड बॉडी आपण रेस्क्यू केलेली आहे. ती PM साठी पुढे पाठवण्यात आलेली हॉस्पिटलला. ही गाडी साधारणतः किती खोल दरीत गेलेली आहे आणि ही माहिती अपघाताची कशी काय समजली? गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे. अपघाताची माहिती म्हणजे जे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला. त्या मृत व्यक्तींपैकी एकाचं लोकेशन पोलादपूरमधलं येत होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता त्या रेस्क्यू टीम बोलून घेतल्या. रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम, अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत. दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज तरुण 8 मुलांचा निष्पाप बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि ह्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार हेच 100% आम्ही या ठिकाणी सांगतो. कारण बघा, आंबेनळी घाटामध्ये सातत्याने दरवर्षी अपघात होतात. 30 जणांचा याच्या अगोदर मृत्यू झालेला आहे. आज आपण बघतोय कुठे बॅरिकेडेशन नाही. बघा तुम्ही, हा रस्ता आहे, हाच रस्ता आंबेनळी घाटामध्ये जातो, कुठे बॅरिकेडेशन नाही आहे आणि कुठेही त्या रस्त्याचं संपूर्णपणे काम पूर्ण झालेलं नाही आहे. सातत्याने काय ना काहीतरी त्या रस्त्याचं डागडुजी अर्धवट राहते आणि त्याच्यामुळे हे दुर्घटना घडतात आणि असे दुर्घटना घडून असे निष्पाप बळी जातात. ह्या बळीला राज्य सरकारच जबाबदार आहे, इथला ठेकेदारच जबाबदार आहे. सातत्याने जे ठेकेदार आहेत हे कुठेतरी राज्य सत्तेमध्ये असणाऱ्या मंत्र्यांचेच हे ठेकेदार असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काही कमी होत नाही, त्यांना कुठेही त्रास होत नाही, त्यांचं कुठेही काम न करताना पैसे त्यांना मिळतात आणि बेजबाबदारपणे कशाही प्रकारचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम हे ह्या रोडला सातत्याने होत असतं आणि म्हणून ही दुर्घटना घडते. मी राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करतोच आहे, परंतु इथले जे स्थानिक ह्या रोडवरून सातत्याने प्रवास करतात यांना देखील मी आवर्जून आवाहन करतो की आपण प्रवास चांगला करा, जाताना शांततेत प्रवास करा. परंतु ह्या राज्य सरकार याला संपूर्णपणे जबाबदार आहे, हे कदापि आपण विसरू नका.